हं, हं, हं. ज्यावेळेस तुम्ही हप्ते देतात करतात लोकांना गट देतात त्यावेळेस तुम्ही त्यांचे गपागप पैसे काढून घेतात. आणि नंतर त्यांच्यावर अडचणी आल्यास त्यांना द्यायचं म्हणलं की तुम्ही अशी चक्रा मार लावता. अंबाजोगाईला जा, इकडे जा, तिकडे जा. हं, हं, हं. असं कामून करायला होता तुम्ही परेशानी मग लोकांची. ते सरला विचारून सांगतो तुम्हाला मी काय अहो झालं ते. सरला तर मी रोजच बोलावलोय हो. सरला दरवेळेस बोलावलोय मी. त्यांच्या घरामध्ये आता 6-7 महिने 8 महिने झाले त्यांच्या घरामध्ये सिलेंडर ब्लास्ट झालं. त्यांना हं, तुम्ही हं. इन्शुरन्स म्हणून काढून गेला त्यांना दिलं नाही. त्यांच्या नवऱ्याला अटॅक आला. अटॅक आला मग ते अटॅकचे तुमच्याकडे पैसे नसतात का नवऱ्याचं हे दुखायलाच काही म्हणजे गटला सवलत नसतात का काही. नाही 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 काही नाही. घरामध्ये सिलेंडर ब्लास्ट झालं तर त्याला बी नसतंय का. हं, हं. आणि मग कशाचा इन्शुरन्स काढून घेता तुम्ही. फक्त लोकाला जीवन फक्त उल्लू जीवन बनवायचं का. मृत्यू जीवन मृत्यू असं मग का सांगत नाही तुम्ही ज्यावेळेस देता त्यावेळेस. सांगतेला आहे ना. काय सांगतेलेलं आहे. जीवन मृत्यू मध्ये काय झालं तर फक्त हे पैसे माफ होते म्हणजे काय नाही ते आणि इथं तर आला तर भरपूर गोष्ट सांगतात दुखायलेलं जीवन मृत्यू घरात जळालेलं काय हातपाय मोडलं किंवा काय झालं की तुम्हाला सवलत करून देऊ असं तसं हो म्हणून हो आयडियानं बरोबर आहे. प्लॅनिंग देतात करतात लोकांना गट देतात हे करतात आणि पुन्हा ऐका त्यांच्या ना अशा अडचण झाल्यास मग कुठं काय सारले करायचे. ऐका ना हम्म. ते पहिलं होतं 2 वर्षाखाली तिथं बंद झाले ते अहो हे दोन असंच वर्ष. म्हणता हो तुम्ही 2 वर्षाखाली होतं 3 वर्षाखाली होतं मग म्हणता वेळेसच म्हणून द्यायचं नाही हो असं लोकांना. गोरगरीब लोक असतात त्यांना आशा लागत असते माहिती का. हम्म. आणि पुन्हा असं एक जण म्हणतंय पुन्हा असं एक जण म्हणतंय अडचणीत घेता ते गटाची सिस्टमच बंद करून टाकायचे सगळे ते गावामध्ये गट बेटा देऊ नका कोणाला उगा लोकांच्या उगा अडचणी. बरं बरं काय अडचण देत नाही हो. लेकरं बाळाला बघून देतात तुम्ही गट नवरे बायकाला बघून माणसाला गट द्यावा की. नाही नाही आता इथून पुढे बंद करतो वाटत तुमच्या गटाचा. गट बंद करून टाका गट बेटा देऊ नका तिकडे कोणाला. लोकांचे एवढ्या वेळेस तुमचे व्यवहार काय क्लिअर करून घ्या. तुम्हाला हे म्हणत नाही मी सोडून द्या म्हणून तुमचे व्यवहार जे आहे ते क्लिअर करा. बरोबर चालतं इन्शुरन्स चालतं. म्हणून एवढा इकडे तिकडे पैसे काढून घेतो तुम्ही आणि पुन्हा त्याला ऐन टायमाला त्याला इन्शुरन्स पण देत नाहीत. बरं ठीक हा, आहे. किती जागेवर अडचणी व्हायला लागल्यात. आता ते माणूस 8 महिन्यापासून दवाखान्यात त्याचे हप्ते कोणी भरायचे. मग मेल्याचं त्याची मेल्याचीच वाट बघायची आणि त्याला मरूस तर त्याचं काय रक्त पेत बसायचं का नुसतं हप्ते दे म्हणून दवाखान्यात बसला तरी ते माणूस. करतो काय अडचण हा नाही. तरी पण त्यांचे आता आम्ही भावकी बिरादरीचे लोक आहेत आम्ही त्यांचं इकडं तिकडे करून भरायला लागलो बाबा जाऊ द्या असं तसं म्हणून. आणि प्रत्येक महिन्याला 1-2 दिवस बी तुम्हाला मागं होत नाही मला किती अवघड आहे. ते म्हणा गेलो कारण की मागच्या वेळी तुमचे उशीर आले अहो म्हणून मग तुम्हाला मागच्या विचारले. वेळेस तुम्हाला उशिरा आलं ह्या वेळेस उशिरा आलं त्याच्या आधी उशिरा आलं तुम्हाला आलं तरी मोठी गोष्ट समजा त्यांच्या घरी लोकांना खायला भाकर नाही. मी तुम्हाला म्हणलो का आता द्या म्हणून. नाही तुम्ही काय म्हणालो आजच भरा आताच भरा. कधी म्हणलं तुम्हाला आता फक्त उशीर विचारलाय. अहो उशीर विचारला पण तुम्ही हे विचारला का उशीर कशामुळे व्हायला तर का अडचणी असल्याचाच उशीर होत आहे ना का असंच होत आहे उशिरा. बरं ठीक आहे कधी भरता मग. हा तुम्हाला ते बी मी भरालोय त्यांचे हप्ते त्यांचं माझं काही संबंध नाही किंवा अर्धा ते काही घेणं देणं नाही. फक्त गल्लीचे आहेत म्हणून त्यांचे हप्ते मी भरलोय 8 महिन्यापासून ते माणूस दवाखान्यात आहे. त्यांच्या घरी त्यांना खायला प्यायला अवघडी अडचणी चालू लागल्या आता. राशन पाणी बी त्यांना भरून दिलो आणि त्यांचे हप्ते बिप्ते बी असले तर मी भरलोय. आणि त्यांच्या इन्शुरन्सचे पावते माझ्या खिशात आहे तिथल्या कोणी पण मात्र एक देखील काही इन्शुरन्सचं काम करून देणे. भरायला हप्ते भरायला तुमचं नाव काय म्हणले. माझं नाव काय असू द्या माझं नाव काय करायचं तुम्ही समक्ष यायचं भेटायला तुम्हाला भेटतो उस्मान नाव आहे माझं. तसं नाही हो. हा आता मला तर सरनं विचारलं तर मला सांगावं लागेल ना का आता. त्यांना सांगा उस्मान भाईचा फोन आला मग जावेद भाईचा. तेच तुम्ही असं कसं बोलता मला सांगावं लागेल ना सरनं विचारल्यावर. अहो त्यांच्या बी कानावर सगळ्याच्या कानावर आहे तो तहसीलदारापाशी पण नेऊन दिले सगळे रिपोर्टा त्यांच्या घरच्या. मोबाईल मध्ये तुम्हाला फोटो टाकायचं तर लगेच ऑनलाईन फोटो टाकून देतो तुम्हाला मी. नाही तेवढं काय मी सरला विचारतो. अहो बाबा तुम्ही काय करा माझं म्हणणं तुम्हाला हे नाही. तुम्ही काय करा द्या लोकाला पण लोकाला कसं द्या हिशोबाने द्या बघून द्या त्यांची परिस्थिती भरायची आहे का नाही. गोरगरीब लोक त्यांच्या घरामध्ये मेले तरी तुम्ही त्यांच्या दारात जाऊन बसायला हप्तेच द्या म्हणतो कुठून देते ते गरीब लोक पैसे. नाही इथून पुढे मी ह्याची दक्षता घेतो आणि बघून करतो. लोकाला तुम्ही सवलत तुम्ही नुसते पैसे द्यायला आणि त्यांच्याकडून वसूल करायचं बघायला तुम्ही त्यांना सवलत काय द्यायची बघता का नाही. त्यांना थोडीफार सवलत द्या काहीतरी करा. हा ह्या गोष्टीवर काम करा माझ्यासाठीच नाही पूर्ण जनतेसाठी काम करा. हो चालते काका. हा मला कधी सांग देता मग भरता येईल. तुमचं हे 2-3 दिवसामध्ये मी भरतो आणि त्यांच्या गटातून माझा काही संबंध नाही मी गटाबिटा चालवित नाही व्याजाने देण्यासाठी माझी एकदम मनाई असते आहे. पण मी स्वतः त्यांचे पैसे भरायला लागलोय. तुम्ही ते जे दरवेळेस माझ्याकडे ते पाठवतात का तुम्ही त्यांना माझी चौकशी करा माझं नाव पत्ता विचारा तुम्हाला सांगते ते मी कोण आहे. बरोबर ठीक आहे चालते करतो. हो.